निश्चितपणे राज्य चांगलं चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि राज्य चालवत असताना सर्वांची मदत घेऊन सर्वांना विश्वासात घेऊनच चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे। मी काल त्यांचं भाषण पूर्ण ऐकू शकलो नाही, पण जेवढं मी ऐकलं त्यात काही महत्त्वपूर्ण मुद्दे ते बोललेले आहेत। निश्चितपणे त्याच्यावर आम्ही विचार करू, जे काही महत्त्वपूर्ण मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत। आणि शेवटी राज्य चालवत असताना सगळ्यांना सोबत घेऊन चालवणं हाच खरं म्हणजे आमचा उद्दिष्ट आहे। संजय राऊत असं बोललेला आहे की महाराष्ट्रातला असेल आणि तुमच्याकडे इशारा होता संजय राऊत संघ तो निवडेल पुढचा वारसदार। ते म्हटले की मोदीचा उत्तराधिकारी अप्रत्यक्षरित्या फडणवीस असं ते म्हटले। मोदीजींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कुठलंही कारण नाही। मोदीजी आमचे नेते आहेत, अजून बरेच वर्ष मोदीजी काम करणार आहेत। आमच्या सगळ्यांचा आग्रह आहे, आम्ही 2029चे पंतप्रधान म्हणून मोदीजींकडेच बघतो आहे, पूर्ण देश बघतो आहे। त्यामुळे आता अशी चर्चा करणं योग्य होणार नाही। आणि भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही, करायचाही नसतो। ही सगळी मुघली संस्कृती आहे की वडील जिवंत असताना मुलं अशा प्रकारचा विचार करतात। त्यामुळे आता कोणाचाही कुठेही उत्तराधिकारी निवडण्याचा वेळही आलेले नाही, तसा प्रश्नही नाही। आणि जोपर्यंत माझा विषय आहे, माझा त्याच्याशी संबंधही नाही। मशिदीवरील भोंगे हटवण्याबाबत राज ठाकरेंनी महाराष्ट्र सरकारला विचार करण्याबाबत 100% जे नियमाच्या बाहेर आहेत आणि सुप्रीम कोर्टाने दिलेला जो आदेश आहे, या आदेशाचं तंतोतंत पालन महाराष्ट्र सरकार करेल। कबरी संदर्भातही राज ठाकरे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य होतं आणि ते गाळलं हे दाखवण्यासाठी ते कबर तिथं आहे। बघा, आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की ही जी काही कबर त्या ठिकाणी आहे ही ASIची प्रोटेक्टेड कबर आहे। त्यामुळे आम्हाला औरंगजेब आवडो का न आवडो, कायद्याने 50, 60, 100 वर्षापूर्वी त्याला त्या काळामध्ये 60 वर्षापूर्वी प्रोटेक्शन मिळालेलं आहे। आणि म्हणून त्या ठिकाणी जे काही कायदा आहे त्या कायद्याचं पालन करणं ही आमची जबाबदारी आहे। हे मात्र निश्चित आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण, ग्लोरिफिकेशन आम्ही होऊ देणार नाही। राज्यातील बँकांमध्ये मराठी भाषा वापरली जाते की नाही हे तपासण्याचे आदेश मनसैनिकांना दिलेला आहे। यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, बँकेमध्ये काही घडामोडी होऊ शकते। मला असं वाटतं की ज्या ज्या ठिकाणी मराठी वापरणं आवश्यक आहे त्या त्या ठिकाणी ती वापरली गेली पाहिजे, हा आग्रह असणं हे चुकीचं नाही। फक्त याकरता कायदा हातात घेणं हे मात्र चुकीचं होईल। मला अपेक्षा आहे की कोणी कायदा हातात घेणार नाही।